नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर बरेच जण आपल्यापैकी आपल्या देवघरामध्ये एकतरी कलश आपण स्थापन करत असतो देवीच्या नावाचा, की म्हणजेच का तर आपल्या मुलाबाळांना किंवा आपल्या प्रपंचाला, आपल्या कुटुंबाला चांगलं सौख्य लाभू दे, चांगलं आपली प्रगती हो, यासाठी बरेच जण किंवा कोणती अशुभ घटना घडू नये म्हणून आपल्या घरामध्ये आपण कलश स्थापन करत असतो. तर तो कलश स्थापन कधी करायचा आहे, तर त्याविषयीच आज, किंवा त्या कलश स्थापन केल्यानंतर त्याला जे नारळाला कोंब येतो, तर त्या नारळाचं करायचं काय. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तीच माहिती घेऊन आलेली आहे. तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा बघा, हा माझा नारळ आहे. मी जो देवघरामध्ये कलश स्थापन केलेला होता, तर त्याला खूप असा मोठा कोंब आलेला आहे. तुम्ही बघू शकतात, खूप मोठा कोंब आलेला आहे. आणि खाली बघा, पाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्याला असं त्याची जे रूट आहे तर ते आलेले आहे. तर ह्या नारळाचं करायचं काय, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो. तर सगळ्यात आधी आपण कलश कोणत्या दिवशी स्थापन करायचा असतो, कलशाची पूजा कधी करायची असते, तर सगळ्यात आधी कलश हा आपण मंगळवारच्या दिवशी किंवा आपण देवीच्या वाराच्या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आपण हा कलश स्थापन करायचा आहे. किंवा शुक्रवारी हा कलश किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपण कलश स्थापन करू शकतो. तर कलश स्थापन करताना सगळ्यात आधी आपल्याला, बऱ्याच जणांना वाटतं की माझ्या कलशाला कोंब आलेला नाही आहे, तर तुमच्याकडून चुका होतात. ती म्हणजे सगळ्यात आधी नारळ घेताना नेहमी तो आपल्याला पाण्याचाच नारळ पाहिजे, पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे. आणि तो स्थापन करण्याच्या आधी 1 तास आपल्याला तो पाण्यात भिजत ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला ज्या तांब्यामध्ये आपण तो नारळ स्थापन करणार आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आणि नंतर ते त्यामध्ये फूल, अक्षदा, गंध टाकून मग त्यामध्ये नारळ ठेवायचा आहे. आणि दररोज पूजा करताना आपण त्यावरती थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. आणि त्यानंतरच मग 3 महिन्यानंतर नेहमी नारळाला कोंब येत असतो. हळूहळू कोंब यायला सुरुवात होत असते, परंतु पाणी खंड पडू द्यायचा नाही, कारण जितकं पाणी टाकाल तितका तो कोंब हा लवकर येत असतो. तर कुलदेवचा आपण आपल्यापैकी बरेच जण कुलदेवतेचा कलश स्थापन करत असतो, म्हणजे देवीच्या शुभ दिवशी, देवीच्या वाराच्या दिवशी. आता बरेच जण अमावास्येला किंवा देवीच्या वाराच्या दिवशी किंवा कोंब आल्यानंतर ते नारळ बदलत असतात. परंतु जर आपण कलशात नारळ ठेवून तो जर पूजत असतो आणि दररोज त्यावर थोडे थोडे पाणी जर टाकले, तर त्यामुळे त्या कलशातील नारळाला हळूहळू कोंब फुटत असतो. अशा वेळी बऱ्याच जणांना वाटतं की या नारळाला कोंब फुटलेला आहे म्हणजे हे काहीतरी अशुभ आहे, परंतु बिलकुल नाही. तर हे काहीतरी म्हणजे चांगला संकेत आहे, शुभ शुभ संकेत आहे हा. कारण आपण आपला कलशाची म्हणजे आपली प्रगती होत असते. जसं जसं नारळाचा कोंब येतो तशी तशी आपल्या घराची प्रगती होत असते, आपल्याकडे आरोग्य, धनसंपत्ती वाढत असते, हे त्याचं लक्षण आहे. तर त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की नारळाला कोंब फुटलं म्हणजेच अशुभ आहे, तर नाही, तसं नाही आहे. तर अशा वेळेस काय करायचं, कोंब फुटल्यानंतर आता बरेच जण काय करतात, तर आपण ज्यावेळेस लक्ष्मीपूजन असतं दिवाळीचं, त्यावेळेस जो नारळ आपण लक्ष्मीपूजेला ठेवलेला असतो, तर तो आपण फोडत नाही, कारण आपण त्याची पूजा म्हणून, देवीची पूजा म्हणून तो नारळ ठेवलेला असतो. तर तो न फोडता आपण तो नारळ आपण कलशामध्ये स्थापन करू शकतो. त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातला जो गुरुवार असतो, तर त्यातलंही जे नारळ आपण पूजेसाठी घेतलेलं असतं त्याचीही आपण कलशाची म्हणजे वर्षभर ते कलश म्हणून स्थापन करू शकतो. कारण हे नारळ फोडून आपण खायचं नसतं, कारण ते अशुभ असतं, कारण त्याला आपण देवी मानली जाते आणि त्या देवीलाच आपण फोडू शकत नाही. त्यामुळे आपण हे नारळ त्याची अशी पूजा करायची आहे. आणि कोंब फुटल्यानंतर आपल्याला ह्या नारळाचं करायचं आहे की एखादी पवित्र जागा बघायची आणि त्या जागेमध्ये आपल्याला आधी त्या नारळ कलशातून काढायचा, त्याची पंचोपचार पूजा करायची आणि नंतर त्या पवित्र जागेवरती आपल्याला हे नारळ लावायचं आहे. किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जर जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हे नारळ लावू शकतात, किंवा शेतात असेल, ज्यावेळेस आपण नारळ लावतो त्यावेळेस म्हणायचं आहे की हे देवी माता किंवा लक्ष्मी माता, जसे हा नारळ उंच उंच वाढत आहे तशी माझी प्रगती ही तशा पद्धतीने होऊ दे, माझ्या घराला चांगला आशीर्वाद दे, मुलाबाळांना सुख दे, असं आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि आपण त्या ठिकाणी ते नारळ, माझ्या घरात सुख समृद्धी नांदो, आणि ते नारळ आपण तिथे लावायचं आहे. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की हे आपण नारळाचं करायचं काय, तर हा तुम्ही उपाय नक्कीच करा. आणि बघा, माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा.
श्री स्वामी समर्थ.